उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांसोबत बैठक। ठाकरेंनी बोलावली आहे खासदारांची बैठक। डॅमेज कंट्रोलसाठी बैठक असल्याची माहिती। ठाकरेंच्या सेनेचे खासदार फुटणार असल्याची चर्चा, कारण नुकतीच शिंदेंनी दिल्लीमध्ये मोदींची भेट घेतली आणि यानंतर ठाकरेंचे खासदार फुटून शिंदेंच्या सेनेत जाणार असल्याची चर्चा रंगतीये। त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशीचं स्थळ बदललं। अशोक खरातची अज्ञात स्थळी चौकशीसाठी स्वतः एसआयटी प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते उपस्थित। 3 दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लबमध्ये चौकशी सुरू होती। नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार। उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी केली जाणार। भोंदूबाबा आणि ऑफिस बॉय नीरज जाधवची पुन्हा समोरासमोर चौकशी होणार। कालही दोघांची समोरासमोर बसवून चौकशी झाली होती। काल चौकशीच्या वेळेस दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी सूत्रांची माहिती। खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे। प्रकरणामध्ये आवश्यक त्या सगळ्या कारवाई करू, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। तर डीजींना खरात प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। अशोक खरात प्रकरणामध्ये सर्वात आधी महिलांच्या प्रकरणाची चौकशी होईल। नाशिक सीपी आणि एसआयटीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर। तर या प्रकरणी आता पुढे नेमकं काय काय समोर येतंय हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना मुख्य सूत्रधार करावं। चाकणकरांनी पदाचा गैरवापर केलाय। खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला। चाकणकरांना अटक झाली पाहिजे, रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी। भोंदूबाबाच्या दरबारामध्ये जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊतांची मागणी। मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय ही भोंदूगिरी थांबणार नाही। त्यांच्यावरती पहिला गुन्हा 2003 साली दाखल झालाय, राऊतांचं वक्तव्य। भोंदूबाबासाठी पायघड्या घालणाऱ्या मविया सरकारलाही सहआरोपी करायचं का? तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करायचं का? भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। भोंदूबाबा खरातचं प्रकरण तृप्ती देसाईंनी वर्षभर का दाबलं? काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा सवाल। वर्षभर प्रकरण दाबून का ठेवलं याचं उत्तर देसाईंनी द्यावं, संगीता तिवारी यांची टीका। खरात प्रकरणावरून विकास लवांडे यांचं ट्विट करून तटकरेंवरती हल्लाबोल। खरातच्या नादी लागून कुठं रक्ताचा अभिषेक केला होता का? लवांडेंचा सवाल। कुणी तर्जनी, कुणी अंगठा कापून घेतला आहे? खराखुरा खुलासा होऊ द्या, लवांडेंची मागणी। भोंदूबाबा अशोक खरातच्या संस्थेला 40 किलोमीटर पाणी कुणी दिलं? पाणी देण्यासंदर्भात देखील चौकशी होईल। मविया सरकारच्या काळात खरातच्या संस्थेला पाणी आरक्षित करण्यात आल्यानंतर फडणवीसांचा इशारा। खरातला चाकणकरांनी गुरुस्थानी मानलं होतं। महिला संबंधित प्रकरणातील आरोपीसोबत चाकणकरांचे फोटो आहेत। चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर भोंदूबाबा अशोक खरातवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांकडे प्रकरण नेण्यासाठी आम्हीच मध्यस्थी केली, सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाईंचा दावा। खरातच्या प्रकरणामध्ये जे आंदोलन करतायत त्याचं श्रेय आमचं आहे, देसाई यांची टीका। भोंदूबाबाला ब्लॅकमेल करण्यासाठी मुलं पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याला भेटली। महिला सामाजिक कार्यकर्त्यानं भोंदूबाबासोबत सेटलमेंट केली। रुपाली ठोंबरेंचा आरोप, तर पुण्यातली सामाजिक कार्यकर्ती मीच आहे। प्रकरण राजकारणी महिलांकडे गेलं नाही, माझ्याकडे आलं, ही पोटदुखी। तृप्ती देसाईंचा पलटवार। भोंदूबाबा खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये कोट्यवधींची जमीन। अशोक खरात अमावस्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी यायचा। गावातील ग्रामस्थांनी दिली माहिती। खरातने पाथर्डी शिवारातील व्यवहारामध्ये पैसे बुडवल्याचाही आरोप। भोंदूबाबा खरातच्या नावे 52 मालमत्ता, तब्बल 52 सातबारा थेट खरात आणि कुटुंबियांच्या नावावरती। आणखी 3 महिला तक्रार करण्यासाठी पुढे। जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, आयकर विभागही तपास करणार। भोंदूबाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। नाशिकच्या पाथर्डीमधील घटना समोर। शिवाजी ढगेंची माहिती। भोंदूबाबानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पैसे दिलेच नाहीयेत, ढगेंचा आरोप। खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसमधील कामगारांना चौकशीला बोलावलं। वॉचमॅन, स्वच्छता कर्मचारी, मंदिरातील पुजाऱ्यांची चौकशी केली जाणार। भोंदूबाबा खरातच्या मिरगावमधील ईशान्येश्वर मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट। अनेक राजकीय नेत्यांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या उपस्थितीमध्ये दर्शनासाठी याच मंदिरामध्ये हजेरी लावली होती।
भोंदूबाबाच्या बैठकीसाठी शिर्डीमध्ये 3 हॉटेलमध्ये बुकिंग होतं। भोंदूबाबाचा साथीदार विनोदनं आलिशान हॉटेल्स बुक केले होते, सूत्रांची माहिती। तर दुसरं हॉटेल अधिकाऱ्यांसाठी बुक होतं। बुक केलेल्या तिसऱ्या हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली, सूत्रांची माहिती। अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 IAS अधिकाऱ्यांची बैठक। शिर्डीमध्ये 3 IAS अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटल्याची सूत्रांची माहिती। तर विनोद नावाच्या व्यक्तीनं बैठक घडवून आणल्याचं, यावेळेस ज्या व्यक्तीने खरं तर या बैठक घडवून आणलेल्या अधिकाऱ्यांची नावं आता एसआयटी चौकशीमध्ये समोर येणार का, ते पाहणं अतिशय महत्त्वाचं। धनंजय मुंडेंचा भोंदूबाबा अशोक खरात सोबतचा फोटो समोर। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंकडून धनंजय मुंडे आणि भोंदूबाबाचा फोटो शेअर। नाशिकमधलं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण। नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचा खरात सोबतचा फोटो पोस्ट। तृप्ती देसाई यांच्याकडून दत्ता कराळेंचा खरात सोबतचा फोटो फेसबुकवरती पोस्ट। अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड शिकवलं जातं, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। एखादा व्यक्ती कर्मकांडामध्ये गुंतला तर तो बाहेर पडू शकत नाही, त्याचे चांगले वाईट परिणाम सोसावेच लागतात। खरात प्रकरणावरून दिलीप वळसे पाटील यांच्या कानपिचक्या। नांदेडमध्ये विधवा महिलेला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबावरती गुन्हा दाखल। हरिगिरी दत्तगिरी महाराजावरती गुन्हा दाखल। 46 वर्षीय महिलेला लग्नाचा आमिष दाखवून या नराधम बाबानं अत्याचार केल्याचा आरोप। मुंबईतील मालाडमध्ये भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस। मालाडमधील भोंदूबाबानं विवाहितेची 33 लाखांना फसवणूक केली। भोंदूबाबानं महिलेचे लैंगिक शोषणही केल्याची माहिती। मालवणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। गोवंडीमध्ये वॉर्ड समिती अध्यक्षपद मिळवणाऱ्या MIM नगरसेविका नवाब वाद। वॉर्ड ऑफिसमध्ये पतीचा फोटो लावल्यानं वाद। खैरुन्निसा अकबर हुसेन यांनी वॉर्ड ऑफिसमध्ये पतीचा फोटो लावला। भाजपच्या आक्षेपानंतर हा फोटो हटवण्यात आला। कोल्हापूर शहरातील शाहू मिलच्या जागेवरती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक करण्यासंदर्भात चर्चा सुरू। खासदार शाहू छत्रपती यांनी शाहू मिलच्या जागेची पाहणी केली। 28 मार्चला शाहू स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासंदर्भात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक होणार। मुंबईमध्ये मागील 7 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण पुन्हा सुरू। गेल्या उपोषणावेळेस 15 दिवसात पत्रक काढण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्यापही निर्णय न झाल्यानं GR निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार। दीपक बोराडे यांची प्रतिक्रिया। जळगावच्या पाचोरामधील पिंपळगावात शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण। पिंपळगाव ते जरंडी रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। यावरती लवकरात लवकर तोडगा प्रशासनानं काढण्याचंही। उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचा हिट ॲक्शन प्लॅन राबवण्यास आता सुरुवात। हिट ॲक्शन प्लॅन अंतर्गत शहरातील प्रमुख ट्रॅफिक चौकांमध्ये ग्रीन नेटचं सर्वच ठाणेकरांकडून स्वागत। ठाण्याच्या कोपरी ब्रिज जवळील रेल्वे ट्रॅकवरती असलेल्या ब्रिजवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। ब्रिजवरील सेफ्टी तारा तुटल्या, त्यामुळे नागरिकांना दुखापत होते। ब्रिजवरून यावेळेस पडण्याची देखील नागरिकांकडून भीती व्यक्त केली। भंडाऱ्यातील 109 वाळूघाट पुन्हा सुरू होणार। राष्ट्रीय हरित लवादाच्या मुख्य पीठाकडून याचिका निकाली। या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला। अमृत भारत योजना रेल्वे स्टेशन योजनेमध्ये 40गाव रेल्वे स्थानकाचा समावेश। सध्या स्थानकावरील कामं प्रगतीपथावर। येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये स्थानकाचं लोकार्पण होण्याची शक्यता।